नमस्कार. तर तुमच्या घरामध्ये ना जर टिफिनचा विषय आला किंवा दुपारी जेवणासाठी, रात्री जेवणासाठी काय आहे भाजी म्हणून जर विचारला आणि तुम्ही पटकन म्हणालात ना, की घोसाळ्याची, तर मी अगदी हमखास सांगते घरातल्यांची नाक्क मोडल्याशिवाय राहणार नाहीत. तर आज तीच घोसाळ्याची भाजी अतिशय चमचमीत अशी करून दाखवणार आहे मी. आणि मेन म्हणजे कशी मी बनवली, खूप अतिशय चविष्ट झाली होती आणि आता तुमच्याबरोबरही शेअर करते. तर इथे मी अर्धा किलो घोसाळे घेतलेत आणि एक 2 दिवसापूर्वी मी आणली होती, त्यामुळे थोडीशी अशी डाग लागलेले दिसत आहेत, त्याला डाग आलेले, कारण फ्रीजमध्ये ठेवली होती. आता काय करायचं आहे, हे सुरीने आहे ना वरचं हे थोडीशी साल खरवडून घ्यायचे. म्हणजे जे आपण बटाट्याची साल काढायला जे घेतो की नाही, त्याने नाही करायचं, आपल्याला सुरीने फक्त वरून असं थोडीशी खरडून काढायची आहे. त्याचं कारण म्हणजे शिजताना थोडीशी साल अशी वरती राहते म्हणून. आता हे सगळं मी खरडून घेतलं आणि मग किंवा तुम्ही चमच्याने घ्या, सुरीने घ्या, पटकन निघते ही सालं. आणि बघू शकता मस्त असा आतून आहे, अगदी शुभ्र पांढरा असं निघाला आणि घट्टसर असा हा घोसाळे आहेत. घेताना काय करायचं, दाबून थोडंसं बघायचं. जर पोकळ लागलं असेल तर ते घ्यायचं नाही, कारण ते जून असतं किंवा मग जास्त दिवस त्याला तोडून झालेले असतात, आतमध्ये पाणी नसतं. तर घेताना थोडंसं असं लक्ष देऊन घ्यायचं. आणि मध्ये 2-3 असे तुकडे करायचे आणि मधून अगदी वांग्याला कशी करतो की नाही तशी, कारण आपण आज करतो आहे भरली घोसाळी. हे बघा सगळं असं हे करून घ्यायचं, अगदी जाड मोठे मोठेच काप ठेवायचे याचे, कारण घोसाळ्याचे बारीक काप केले तर पटकन घोसाळे शिजतात आणि मग तेलामध्ये मसाल्यामध्ये घोसाळे दिसतच नाहीत. तर अशा वेळेला काय करायचं, थोडीशी मोठी मोठी कापं करून घ्यायची. आता यासाठी लागणारा एक छानसा मसाला, आता तो मसाला कसा करायचा ते दाखवते. ते मूठभर कोथिंबीर घेतली, कोथिंबीर थोडीशी जास्त घ्या, आणि एक 10-12 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात. आणि इथे हे जे आहे की नाही हे खोबरं आहे. तर मी काय करते, खोबरं बाजारातून आणलं की पटकन त्याचे बारीक तुकडे करून भाजून घेते आणि मग अशी कूट करून फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे महिनाभर आपल्याला पुरतं. आता हे आहे शेंगदाण्याचं कूट. मी खोबऱ्याचा कूट, शेंगदाण्याचं कूट अगदी कायम करूनच ठेवत असते, म्हणजे पटकन आपल्याला भाजीला घालता येतं. आता इथं भाजलेली जिऱ्याची पूड आहे आणि भाजलेल्या धन्याची पूड आहे, 1-1 चमचा घेतली. अर्धा चमचा हळद घातली आणि याला आता पाणी न घालता वाटून घ्यायचं. जास्त वाटायचं नाही, अगदी थोडंसं मिक्सर बंद चालू करत हे वाटून घ्यायचं. आणि हे एवढंच सरसरीत झालं पाहिजे, याच्यापेक्षा जास्त बारीक करू नका, कारण आपण पाणी न घालता ही घोसाळ्याची भरली घोसाळी करतो आहे, त्यासाठी थोडासा मसाला आहे तो जसं जाडसर घालायचा. आता एका वाडग्यामध्ये हे सगळं काढून घेतलं. आता बाकीचे कोरडे मसाले, तिखटासाठी मी घरगुती मसाला वापरला आहे, जो कांदा लसूण मसाला आहे तो मी वापरते. तुम्ही जो वापरत असाल तो घ्यायचा. चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. आणि आता याच्यावर 1-2 पळी, छोटे पळे आहे माझी, याने 1-2 पळी तेल, कच्चं तेल आहे, हे मी शेंगदाण्याचं तेल वापरते. तुम्ही जे वापरत असाल ते थोडंसं घालून घ्यायचं. पुन्हा मिक्स करायचं आहे हे सगळं आणि हा आपला मसाला छान तयार झाला. हा मसाला अगदी मिक्स करतानाच खूप सुंदर असा मस्त सुवास येत होता. आणि आता याच्यामध्ये भरायचं, जेवढं भरता येईल तेवढं भरून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने हे सगळं भरून घ्यायचं. थोडेसे मोठे तुकडे करून घेतले की छान होतात, अगदी वांग्यासारखं छान भरून घ्यायचं आहे सगळे. असे सगळे मी भरून घेते, हे बघा. आणि राहिलेला जो मसाला आहे की नाही तो थोडासा वरून असा भुरभुरायचा, आणि मग ज्यावेळेला आपण फोडणीला घालो त्यावेळेला तो मसालाही टाकून घ्यायचा. आपलं हे एक 5-10 मिनिट असंच ठेवून द्यायचं, म्हणजे छान मुरलं जातं. आता तेल घ्यायचं आहे. तेल थोडंसं जास्त घ्या, कारण आपल्याला याला पाणी वापरायचं नाही, तेलातच काय तो ते शिजणार आहे आणि वाफेवर शिजवायचं आहे, म्हणजे वर ताटावर पाणी ठेवायचं आहे, त्यासाठी तेल थोडंसं मी जास्त घेतलेलं आहे. मोहरी टाकली 1 चमचाभर, कढीपत्त्याची पानं 8 ते 10 आहेत ती टाकली, आणि ते एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा. मोठ्या गॅसवर कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा अगदीच करपून घ्यायचा नाही आहे,
थोडासा मऊसर झाला की आपल्याला मग याच्यामध्ये आपण जे भरून ठेवली होती की गोसाळी ते घालून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने ना तुम्ही दोडक्याची भाजी करू शकता किंवा वांग्याची भाजी करू शकता. हाच मसाला वापरून तुम्ही करू शकता. हा मसाला जो आहे तो सगळा वरून मी घालून घेतला आणि याला आता हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त गसगस करायची नाही, अगदी हलक्या हाताने घ्यायचं. हे बघा, छान मिक्स झालं की याच्यावर ताट ठेवायचं आहे आणि मग त्याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे. छान हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे तेलात पुन्हा त्या फोडी ज्या आहेत त्या छान परतून आल्या पाहिजेत. मसाला हे पूर्ण परतून आला की मग आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं. एक ताट, खोलगट ताट घ्यायचं, ते ठेवायचं आणि याच्यावर पाणी ठेवायचं आहे. आपण आत भाजीला पाणी घालणार नाही, पण हे जे पाणी वर ठेवू की नाही त्याचं वाफेचं पाणी खाली थेंब थेंब पडतं आणि त्याच्यावर ही भाजी शिजते. आता एक महत्त्वाची टीप म्हणजे ही भाजी तर तुम्हाला प्रवासात न्यायची असेल, म्हणजे दिवसभर, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे नाही, पण जर थंडीच्या दिवसात वगैरे जर प्रवासात न्यायची असेल तर ती काय करायचं, आपल्याला पाणी वर ठेवायचं नाही, अगदी तेलात शिजवून घ्यायची. एक 5 ते 7 मिनिट याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेतले आणि बघू शकता वाफेवर छान ही भाजी शिजून तयार झाली आहे. हे बघा, मस्त अशी. आता ही तुम्ही एवढीच ठेवा किंवा मग थोडंसं गरम पाणी घातलं तर रसही होतो, म्हणजे भातावर पण खाता येते अशा पद्धतीने. पण जर तुम्ही डब्यात देणार असाल, ऑफिसच्या डब्याला देणार असाल तर जास्त पाणी घातलेले मग ती डब्याच्या बाहेर येणं वगैरे, किंवा ही मसाला घालून अशी मसाल्याची भरली गोसाळी जर तुम्ही करणार असाल तर एवढंच पाणी ठेवा. पाणी जास्त वापरू नका. तेलात जेवढी परतून होईल तेवढं परतून घ्या. गॅस अगदी मंद ठेवा आणि झाकण लावून शिजवून घ्या. जशी गोसाळी दोडक्यासारखं जास्त वेळ लागत नाही, पटकन शिजतात. थोडंसं मी पाणी घातलं, 1-2-3 चमचे भातावर खाण्यासाठी, आणि मस्त अशी ही भाजी तयार झाली. हे बघा, तुम्ही सुक्की करा, पातळ करा. आता याच्यामध्ये आणखी पाणी घालून रसही करू शकता तुम्ही, कारण हे छान असा मसाला शिजलेला आहे. कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर करा.